जय शिवराय मित्रांनो, RTE 25% मोफत प्रवेशाचे अर्ज भरणे चालू झालेले आहे। मात्र त्यापूर्वी पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, तर त्या आपल्याला अर्ज भरण्याच्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे। कारण अर्ज भरते वेळेस आपली कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, त्यामुळे या सूचना सुद्धा आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं असतं आणि त्या सर्व सूचना आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्यानंतर अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या महामराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर महत्त्वाच्या सूचना या आहेत मित्रांनो पालकांकरिता। RTE प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। कारण मित्रांनो यावर्षी फक्त 1 किलोमीटरच्या अंतरात ज्या शाळा असतील त्याच शाळा आपल्याला यावर दिसणार आहेत। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे ही चूक होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील। प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी। म्हणजे आपल्याला कागदपत्र अर्ज भरण्याच्या अगोदर आपल्याजवळ असणं गरजेचं आहे। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। त्यामुळे कोणती चूक होणार नाही याचीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे। एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा। RTE 25% प्रवेश 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 28/2/2026 पर्यंत राहील। त्यामुळे लवकरात लवकर आपण यासाठी अर्ज भरणं गरजेचं आहे। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक्स रद्द करण्यात येत आहे। सन 2026-27 या वर्षाकरिता निवासा पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून Google मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। आणि शेवटची सूचना आहे, बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित RTE2020@gmail.com वर ईमेल पाठवावा। अशा या महत्त्वाच्या सूचना आहेत आणि या सूचना पालन करूनच आपल्याला या बाबतीचा अर्ज भरायचा आहे। आता अर्ज कसा भरायचा त्याबद्दल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया। आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली, आपण कागदपत्र काढलेली आहेत का, तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। धन्यवाद।